पिंपळगाव बसवंतमध्ये आज जनेश्वर महादेव मंदिराचा 12वा वर्धापन दिन सोहळा, जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन. पिंपळगाव बसवंत येथे अंबिकानगर वणी रोड परिसरातील श्री जनेश्वर महादेव मंदिराचा 12वा वर्धापन दिन सोहळा आज मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आणि या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांची उपस्थिती. प्रयागराज महाकुंभात जगद्गुरू ही मानाची उपाधी प्राप्त झाल्यानंतर त्यांचे पिंपळगाव शहरात आगमन होत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ आणि जय बाबाजी भक्त परिवाराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पिंपळगाव शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 7 ते 8 या वेळेत जगद्गुरू शांतिगिरी महाराज यांचे मार्गदर्शन आणि सत्संग होणार आहे. तसेच सायंकाळी 8 ते 10 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे. मध्ये जनेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांचं पिंपळगाव शहरामध्ये मोठ्या अशा जंगी स्वरूपामध्ये स्वागत त्या ठिकाणी होणार आहे. आजच्या या पावन दिवशी या परिसरामध्ये महाराजांचं प्रवचन असेल, त्यानंतर त्यांचं पूजन असेल. त्यांना जगद्गुरू ही पदवी बहाल झाल्याच्यानंतर प्रथमच त्या पिंपळगाव शहरामध्ये येत असताना त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन बनकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे. मी जय बाबाजी भक्त परिवाराला संपूर्ण पिंपळगावच्या परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो, आपण मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला यावा आणि स्वामी जगद्गुरू शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी घ्यावे ही आपल्या सगळ्यांना आपल्या मार्फत या निमित्ताने आवाहन करतो.